2025 मध्ये जगातील 200 देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षाही जास्त लोक म्हणजे जवळपास 40 कोटी लोक प्रयागराज मध्ये पाहायला मिळणार आहेत. हो, मी बोलतोय महाकुंभ मेळाव्याबद्दल, जो 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. पण महाकुंभ नक्की आहे तरी काय? तर हजारो वर्षांपूर्वी देव आणि असुरांमध्ये समुद्र मंथन झालं होतं. त्यावेळी त्या मंथनामधून बऱ्याच वस्तू बाहेर आल्या होत्या. त्यातलंच एक म्हणजे अमृत कलश. असं म्हणतात की जेव्हा अमृत कलश बाहेर आलं होतं तेव्हा देव त्याला घेऊन पळून गेले होते आणि तब्बल 12 दिवस असुर ते अमृत कलश मिळवण्यासाठी देवतांच्या मागे लागले होते. आणि त्या पळापळीत अमृत कलशामधून 4 ठिकाणी अमृताचे थेंब पडले होते. आणि ती 4 ठिकाणं म्हणजे हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज. आणि त्यामुळेच ह्या 4 ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरला जातो. मग इथं मनात आणखी एक प्रश्न हा येतो की बाबा कुंभमेळा हा दर 12 वर्षांनीच का भरला जातो? तर या मागचं कारण म्हणजे देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवरील 1 वर्ष समान असतो आणि मग त्यामुळे ते 12 दिवस 12 वर्ष बनले. मग हे कुंभ आणि महाकुंभ म्हणजे काय? तर कुंभमेळाचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे अर्ध कुंभमेळा, जो दर 6 वर्षांनी भरतो. दुसरा म्हणजे पूर्ण कुंभमेळा, जो दर 12 वर्षांनी भरतो. आणि तिसरा म्हणजे महाकुंभ मेळा, जो 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर भरतो. म्हणजे जेव्हा 12 वर्षांचे 12 पूर्ण कुंभमेळे भरतात तेव्हा एक महाकुंभ मेळा होतो. म्हणजेच यंदा जो महाकुंभ मेळा भरणार आहे तो तब्बल 144 वर्षांनंतर भरणार आहे. त्यामुळे यंदाच्या महाकुंभ मेळ्यात जर सहभागी होण्याचं भाग्य लाभलं तर नक्की सहभागी व्हा.